आता बघणार आहोत 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया। हवामान विभागाकडून राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार तर साताऱ्यातील घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला। विदर्भात देखील सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। नाशिकच्या इगतपुरीत पावसाचं थैमान सुरूच आहे। इगतपुरी परिसरातील दरेवाडी गावातील रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलंय तर परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली। महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत आणि गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस झाला। सापुताऱ्यातील डांग जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अंबिका नदीला पूर आलाय। पूल पाण्याखाली गेल्यानं उगाचीच पाडा ते आंबापाडा या रस्त्यावर टेम्पो पाण्यातून वाहून गेला तर टेम्पोत अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। शहापूरमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यानं शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले। नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पावसाची रिपरिप सुरूच असल्यानं पाण्याची पातळी वाढली। गडचिरोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आल्यानं पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला असून 100 गावं संपर्कहीन झालेली आहेत। पर्लकोटा नदीला पूर आल्यानं नदीवरील पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे आणि गेल्या महिन्याभरात तब्बल 4थ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला। सह्याद्री पर्वतरांगांच्या परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळे जुन्नर तालुक्यातील दर्या घाट परिसरातील धबधबे ओसंडून वाहत आहेत। त्यामुळे धबधब्यांचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं। मुंबईला पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले असून वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या सायनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले। गांधी मार्केट परिसरात पाणी साचल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागतो। कसारा रेल्वे घाटात दरड कोसळली त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या मिडल लाईनने वळवण्यात आल्या। पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो झालंय। धरण 100% भरल्यानं स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग करण्यात येतो। 20,000 क्युसेक्सनं नीरा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील 3 मुख्य मध्यम प्रकल्पांपैकी अडाण प्रकल्प 68% भरलाय आणि त्यामुळे या प्रकल्पाचे 5 पैकी 3 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यामुळे अडाण नदीला पूर आला। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय आणि धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून 7,420 क्युसेक्स वेगाने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। रावेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने सुखी धरण ओसंडून वाहत आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी आनंदित झालेत। आमदार आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत धरणाचा जलपूजन सोहळा संपन्न झाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग, देवगड भागात जोरदार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासात 36.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात झाला। मावळ तालुक्यातील पवना धरण 92% भरलं असून पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं 5,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। भंडारा जिल्ह्यात 8 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। सततच्या पावसामुळे अद्यापही शेतांमध्ये पाणी साचलेलं असून धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत। मुंबईत पहाटेपासूनच जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली। बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरीसह अंधेरी, सांताक्रूज या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला। आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचं किनी टोल नाकेवरील आंदोलन स्थगित करण्यात आलं। 25% टोल माफ केल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं असून उर्वरित 25% टोल माफीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचं नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलेलं आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मुंबई गुजरातकडे जाणारे मार्ग ठप्प झालेत। महामार्गावर हायड्रोजन घेऊन जाणारा ट्रकचा अपघात झाला असून ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले। अकोल्यातील हिवरखेड भागात मुसळधार पावसामुळे नालेसफाईच्या कामांची पोलखोल झाली। नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय। याविरोधात नागरिकांनी नगरपालिकेविरोधात ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान पालिका कार्यालयाला कुलूप असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नंदुरबार जिल्ह्यात रस्त्यांच्या अभावी दुर्गम भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा इथल्या गर्भवती महिलेला उदय नदीतील पुराच्या पाण्यातून झोळीच्या साह्यानं वाट काढत रुग्णालयात न्यावं लागलं। 7 किलोमीटर पायी प्रवास करत ग्रामस्थांनी रुग्णालय गाठलं।
विशाळगडमधील नुकसानग्रस्त घरांच्या उभारणीसाठी शासनानं 1.5 कोटींची मदत जाहीर केली आहे. 42 घरांच्या उभारणीसाठी सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. मात्र गुन्ह्यांमध्ये समावेश असलेल्या गावकऱ्यांना निधी मिळणार नाही. दापोली इथे पाडले समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आले. तब्बल 7,000 बंगल्यांचा प्रकल्प बांधला जातो. यासाठी डोंगर माथ्यावर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आणि त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या पाडले कोंड गावातल्या घरांजवळ दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण बघायला मिळते. यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातलंय. एका महिन्यात डेंग्यूचे 37 रुग्ण आढळले असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या आरोग्य विभागाकडून शहरात आणि ग्रामीण भागात तपासणी मोहीम राबवण्यात येते. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं. बीडमध्ये मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला. मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अळीमुळे मक्याची पानं आणि पोंग्याचं नुकसान होतं. गडचिरोलीतल्या अहेरीत लाचखोर मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला एसीबीनं अटक केली. जमिनीच्या कागदपत्रांमधील नावात फेरफार करण्यासाठी 6 हजारांची लाच घेताना एसीबीनं सापळा रचून लाचखोर तलाठ्याला रंगेहात पकडलं. छत्रपती संभाजीनगरमधील तळेगाव ते सोमाटणे फाटा रस्ता खचलाय आणि तो वापरासाठी धोकादायक झाल्यानं पोलिसांनी त्या ठिकाणी बंदीचा फलक लावलाय. मात्र जवळचा रस्ता असल्यानं अनेक जण त्याचा वापर करत असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 100% भात रोवण्या पूर्ण झालेल्या. जवळपास 75,000 हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्रावर पावसाळी भात शेती करण्यात आली आणि शेतीसाठी पूरक पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. धाराशिवच्या गोरेगावात दारू उत्पादन करणाऱ्या कंपनीतून निघणाऱ्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले. त्यामुळे गावात रोगराईचं प्रमाण वाढलं होतं. न्यूज 18 लोकपालच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि कंपनीतून गावात येणारं पाणी बंद करण्यात आलं. मागील अनेक वर्षांपासून अनुसूचित जाती आणि जमातीचं उपवर्गीकरण करावं यासाठी लहुजी शक्ती सेना मागणी करत होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांनी या संबंधित आदेश दिलेले आहेत. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं श्रीरामपूर इथे पेढे वाटप आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागपुरात प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं तर दुसरीकडे आरोग्य अधिकारी नशेत धुंद असल्याचा आरोप केला जातोय. नरखेड तालुक्यातील मोवाड इथल्या PHC मधील धक्कादायक प्रकार समोर आला. नशेत धुंद असलेल्या अधिकाऱ्यांमुळे विष प्राशन केलेल्या महिलेला वेळेवर उपचार मिळाला नाही. धाराशिव युनिक मल्टीकॉन्स कंपनीबरोबरचा करार संपुष्टात आल्यानं पुरातत्व विभागाने नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला ताब्यात घेतला आणि हा किल्ला संगोपनासाठी 10 वर्षांच्या करारावर देण्यात आला होता. पण आता याची मुदत संपल्यानं पुरातत्व विभागाने हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला. पालघरमधील वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसतो. त्यातच बंदराच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या कामाला देखील वेग आला. मात्र यावेळी कुर्झे धरणातील पाणी आरक्षित केल्यानं शेतकऱ्यांचा विरोध वाढण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत 38,000 शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांनी विमा कंपनीवर नाराजी दाखवत पीक विमा काढणं टाळलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून मालेगावात कुणी वंचित राहू नये यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि पालिका कार्यालयात दिवस रात्र कर्मचारी काम करतात. मनपाच्या आयुक्तांनी केलेल्या विनंतीनंतर कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या सुमारासही काम करण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर ते दहिगाव गावंडे या मार्गावरील चिखली रेल्वे गेट रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे बंद असणारे 4 ते 6 ऑगस्टपर्यंत इथलं वाहतूक बंद राहणार असून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं. सिंधुदुर्गच्या रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या आधार कार्डवर असलेला पत्ता चुकीचा असल्यानं या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. 8 दिवस उलटूनही महिलेचा पती अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. अमेरिकन सरकारवर देखील या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी दबाव वाढत असून अमेरिकेत सर्वत्र "दिस वुमन इज अ वॉरियर्स" या हॅशटॅगखाली तिचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं दिसतंय. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील महामार्गाला जोडणाऱ्या अमानवाडी ते जवळका रस्त्यावर भले मोठे जीवघेणे खड्डे पडलेत. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली. हे जीवघेणे खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यात तळेगाव ते फुगगाव या रस्त्यावरील नाल्याला पूर आल्यानं नव्यानं बांधण्यात आलेला पूल खचलाय. अवघ्या काही दिवसातच पूल खचल्यानं संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. जळगावच्या अडावत इथे श्री संत सावता महाराजांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला होता.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर परिसरात 2 मृदू कवचाची कासवजी आढळली आणि यावेळी मी लोणारकर टीमच्या सदस्यांनी या कासवांना रेस्क्यू करत लोणार सरोवर तलावात सोडले. सोनेदागिन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याने पुन्हा एकदा 70,000 रुपयांचा टप्पा पार केला असून चांदीच्या दरात देखील 900 रुपयांची वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईत 24 कॅरेट सोनं 70,840 रुपये प्रति तोळा आणि चांदी 86,500 रुपये प्रति तोळा दराने विकली जाते. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले. श्रावण महिन्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या तळकोकणातील घाट रस्त्यांना ग्रहण लागले. महत्त्वाच्या 5 घाट मार्गांपैकी करूळ घाट मार्ग देखील मागील 7 महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामांसाठी बंद आहे. त्यामुळे इथल्या वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा मार्गे वळवण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या मार्गाचीही दुरवस्था होते. राम मंदिर संसद भवन गळते आणि हे सरकार गळती सरकार आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. पुण्यातील पुरात अनेकांचे संसार पाण्याखाली गेले आणि यात निसर्गाला दोष देऊन उपयोग नाही. 7 महिने थांबा, कॉन्ट्रॅक्टरचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. भाजपला पैशाचा विकार झालाय. सत्तेसाठी माणसं फोडतायत. सत्तेसाठी वाटेल ते हा सत्ता जिहादच आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेना म्हणजे धगधगती मशाल आहे आणि हा लढा उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा नाही, हा लढा छत्रपतींच्या महाराष्ट्राचा आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत आणि असे गंभीर आरोप सचिन वाझेनं केलेत. याबाबत फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिलेली आहे असं सचिन वाझेंनी सांगितले. पत्रात जयंत पाटलांसह इतरांचीही नावं असल्याची माहिती. सचिन वाझे जे बोलला ते फडणवीसांची नवीन चाल आहे. फडणवीसांनी वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप करायला लावलेत असा पलटवार अनिल देशमुखांनी केलाय. सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही असं हायकोर्टानं म्हटलंय. असा हल्लाबोल देशमुखांनी केला. सचिन वाझेनंतर नितेश राणेंनीही अनिल देशमुखांवर जोरदार हल्ला चढवलाय. सचिन वाझे महाविकास आघाडीचा जावई होता आणि त्यामुळे तो सत्य परिस्थिती सांगतोय असं नितेश राणेंनी म्हटलं. देशमुखांनी आता पेन ड्राईव्ह बाहेर काढावा, अन्यथा वाझेच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीचे आणखी नेते तुरुंगात जातील असा इशारा नितेश राणेंनी दिला. भाजप संकटात आलं की वाझे बाहेर येऊन विधानं करतो, ही तिसरी वेळ आहे अशी शंका संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. वाझे हत्येचा आरोपी आहे आणि एका आरोपीच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न राऊतांनी विचारला. आता वाझेलाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतील असं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. वाझेने केलेल्या आरोपात तथ्य आहे. किती पैसे आणि किती खंडणी मागण्यात आली याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी ती गिरीश महाजनांनी केली आहे. तुमच्याकडील पेन ड्राईव्ह दाखवा, उगाच फडणवीसांवरती आरोप करू नका असं म्हणत गिरीश महाजनांनी देशमुखांवर टीका केली. निवडणुकीमधील पराभवाच्या भीतीनं भाजप वाझेचा वापर करतंय. देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तरं का दिली नाहीत असा सवाल संजय राऊतांनी विचारला. फडणवीसांना उत्तर देण्यासाठी तुरुंगातील प्रवक्ता लागतो. तुरुंगातील लोकांना भाजपनं प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली अशी टीका राऊतांनी केली. रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल केला. जनतेनं सरकारला विकास करण्याची संधी दिली होती, मात्र भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच मंत्री बनवलं आणि या मंत्र्यांनी जनतेचा नाही तर स्वतःचाच विकास केला. सरकारने 50,000 कोटींचा घोटाळा केला असा गंभीर आरोपही रोहित पवारांनी केला. लोकसभेतील संविधान बदलाचा नॅरेटिव्ह खोडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये भारतीय संविधानाचं मंदिर तयार करण्यात येणार आहे आणि या संविधान मंदिराची प्रतिकृती तयार असून आयटीआयमध्ये संविधानाच्या विचारांची शिकवण देण्यात येईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारपासून 2 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावरती. राज ठाकरे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर उद्या संध्याकाळी तुळजापूर मार्गे ते धाराशिव इथे जातील. जरांगे पाटलांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळेच मराठा समाजाचं वाटोळं होणार. जरांगेंमुळेच मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालंय असा आरोप ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी केला. तर जरांगेंचा 288 उमेदवार उभा करण्याचा दावाही फुसकाय असा टोलाही त्यांनी लगावला. शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा खोटारडेपणा आता उघड झाला. मराठा आरक्षणाचा निर्णय फडणवीस मुख्यमंत्री असताना सर्वात आधी केला, मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तो निर्णय टिकू शकला नाही अशा शब्दात विखेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्याचा शेकापचे नेते जयंत पाटील यांनी निषेध केला. आम्ही आंदोलन करताना किंवा विरोध करताना गाड्या अडवल्या, मात्र कधी तोडफोड केली नाही. त्यामुळे संपवण्याची भाषा करणं योग्य नाही असंही ते यावेळी म्हणाले. इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून खोसकर विधान परिषदेत क्रॉस वोटिंग, अजित पवार यांची भेट, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची भेट आणि आता भुजबळांची भेट घेतल्यानं चर्चेत आले. विधान परिषदेत काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती नाना पटोलेंनी दिली. फुटलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नसल्याचं सूचक विधान नाना पटोलेंनी केलं. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महाविकास आघाडीमध्ये पोटदुखी सुरू झालेली आहे अशी टीका मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यास ही योजना बंद होईल असं देखील मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं. वरळी बीडीडी चाळ क्रमांक 22 ते 29 मधील रहिवाशांना शिवसेना उपविभाग प्रमुख रेणुका तांबे आणि शाखा प्रमुख श्रीकांत जावळे यांच्या प्रयत्नांमधून पिण्याच्या पाण्याचे विद्युत पंप मिळाले. मिलिंद देवरा यांच्या हस्ते या विद्युत पंपांचं वितरण देखील करण्यात आलं. मागील 2 दिवसांपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं आमरण उपोषण सुरू आहे. मात्र आज त्यांची प्रकृती खालावली. झोपडपट्टी पुनर्विकासाचं बायोमेट्रिक सर्व्हे पुन्हा सुरू केल्याशिवाय माघार घेणार नाही, जीव गेला तरी चालेल असं म्हणत विजय चौगुले त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत. गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करण्यासह चाळीसगाव तालुक्यात पिण्याचं शेतीकरता कायमस्वरूपी पाणी मिळावं अशी मागणी जी ती शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. मात्र निवेदनात आत्मदहनाचा इशारा हा शब्द असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन घेण्याचा नकार दिला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. उरण इथल्या यशस्वी शिंदे आणि मुंबईच्या धारावी इथल्या अरविंद वैश्य यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून शहापूर बंदची हाक देण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बंद पाळण्यात आला आणि यावेळी शहरातील शिवतीर्थावर शेकडो हिंदू बांधवांनी शोकसभा घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रविकांत तुपकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. मलकापूरमध्ये उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन तुपकरांनी मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रक्कम अजूनही मिळालेल्या नसल्यानं तुपकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अमरनाथच्या बोहनोली गावाजवळ धोकादायक आणि बेकायदेशीर पद्धतीने गॅस सिलेंडरचा कारखाना सुरू होता आणि या कारखान्यात घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. या कारवाईत 500च्या वर सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला. वाशिम नगर परिषदेमधील लाचखोर सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडेला एसीबीने अटक केली. व्यापारी संकुलातील दुकानांचा भाडेपट्टा करण्यासाठी 7,000ची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. धुळे जिल्ह्यात एका पोलिसाने दुसऱ्या पोलिसाकडून लाच घेतल्याचा प्रकार समोर आला आणि या प्रकरणी लाचखोर लिपिकाला धुळे एसीबीच्या पथकाने अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली. गोंदियातील आमगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे आरोपी धर्मेंद्र मडामी याला अटक केली असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकिवाट इथल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह सापडलाय. माजी सरपंच हासुरे यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आलंय, तर अद्यापही एकाचा शोध सुरू आहे. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नरसिंगपूर इथल्या जंगलात अस्वलाने पशुपालकावर हल्ला केल्याची घटना घडली आणि या हल्ल्यात पशुपालकाचा मृत्यू झाला असून वन विभाग आणि पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सरवाडी फाटा इथे एका टेम्पो आणि कारचा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात कारनं टेम्पोला धडक दिली. या अपघातात 4 गंभीर जखमी झाले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.